आणि तुम्ही आमचा विश्वासघात. अरे पण कंपनी मी फक्त एक नोकर आहे. मला माझे टार्गेट असतात. बस एवढंच. नोकरी वाचवण्यासाठी बळी लागतोच. त्या शेतकरी माणूस स्वस्त त्या पेटवांच्या शिवाय पेटवा पेटवांच्या शिवाय पेटवा. ऐसे नामे तुम देखो चीने लगा लूंगा तुमको मैं चुला लूंगा तुमको दिल में बचा लूंगा. नकली औषधी नकली बियाणे नकली खते आणि ही बाई नकली बोकस 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 आहे तुमचं बोकस. तू काय असणार आहे समजा समजला मुली समजला या मुली काही समजतच नाही. येऊ ना जाऊ दे तुझा माझ्यासोबत बोकस आहे बोकस मुद्दी बुद्धी बघ. आता एकच धरा सरकारला आणि तुमच्या कंपनीला. पेरणी बंद म्हणजे बंद आणि हा शेतकऱ्यांचा निर्णय पक्का आहे. अरे यातून काहीच साध्य होणार नाही. देशात भूकमळीवाले अर्थव्यवस्था कोलमडली की त्याची दहाता त्याचा निर्णय पोहोचेल सरकारपर्यंत. आणि तेव्हा म्हणाल की शेतकऱ्याने काय साध्य केले. सरकार मेक इन इंडिया उद्योगासाठी राबत आहे ना. मग त्या उद्योगासाठी जो कच्चा माल जमिनीतून लागतो ती जमीन नकली झाली आहे. आता त्याच्या राखणदारीचा कणा मोडला आहे. हे मात्र मी सगळे तुमचे सरकार. ही जी तुमची योजना आहे ही शेतकऱ्यासाठी काय नाही शेतीसाठी काय नाही सांगा ना आता. शेतीसाठी काय नाही ते संकल्पना. बस गावाई आता पेरणी बंद. पेरणी बंद म्हणजे बंद. आणि हा शेतकऱ्याने पुकारलेला तिसरं महायुद्ध समजा. ठीक आहे. केली तू पेरणी बंद. मग पुढं काय? काय साध्य होईल? अरे ज्याप्रमाणे शेती या विषयाच्या पाशातून सुटण्यासाठी आत्महत्या हा पर्याय नव्हे तसाच पेरणी बंद हा निर्णय मुळीच चुकीचा आहे. यातून प्रश्न सुटणार नाही. तू भावनेच्या भरात निर्णय घेतोस. भावनेच्या भरात तर बिलकुल नाही. मा कुठे त्या सर्वांचा तुझा निर्णय पक्का आहे. माझा निर्णय पक्का. मग त्याआधी माझे काही प्रश्न आहेत. उत्तर दे. सांग, तू किती वर्षासाठी पेरणी बंद करणार आहेस? 5 वर्ष. मग पुढं काय? काय साध्य करा? देशात परिवार
मला सध्याला पोसायचं आहे तर विदेशातून आणण्यासाठी लागते आणि ते सगळे तसेही मी साखर तेल डाळी हे सगळं आयात करतेस ना मग हे तुला काय भेटणार अरे उलट तू पेरणी बंद करणारा नायक खलनायक ठरशील स्वाभिमानाने तर जगू शकतच नाही पण तुम्ही मरू पण नाही दिलं अरे परवाच तुम्ही सकल शेतकरी बिना कपड्या सोडणे बिना अन्न पाण्याने पायाला ऊन येईपर्यंत अत्यंत शांततेत आंदोलन केले तुम्ही मुंबईतही पोहोचले पण देशाच्या कोणत्या नेत्याने तुमची गरज आहे की शेवटी तोंडाला पाणी सुटली गेली ना आणि आता दिल्लीत वेशीवर शेतकऱ्याच्या बोलण्याला रोखून ठेवण्यात आलं अंदाजून गोळीबार केला पण प्रश्न कुठे कोणाचा सुटला आणि हे बघ सरकार कोणीही नसतं कोणीही सत्ता नसते महत्वाची असतात त्यांची बोल आणि धोरण लग्नामुळे तूच काय ते सामान्य माणूस वंचित शोषित कष्टकरी आणि हे सगळे काय तर आम्ही या धोरण लग्नाचे बळीच टाका आहोत ना मग आम्ही तुम्ही आणि ही विरुद्ध सरकार गप्प का त्यावर काही उपाय नाही आहे उपाय आहे पण इच्छाशक्ती खरी असते शिवाय पार्टी आणि आधी एकत्र यायलाच पाहिजे तुमच्या या नकली कारभारात ते कसं शक्य आहे मॅडम इथे जाणार आणि पाहाल तर निव्वळ फवारणीमुळे माणसं मला चुकले आहेत आणि 4 दिवसापूर्वी याच ठिकाणी तुम्हीच दिलेल्या त्या 40 सेमेचा वोट पूर्ण उठला त्या शिंद्यानी आणि तू जिवंत आहे मॅडम तुमच्या या उत्पादनानं माणसं मरत नाही आणि तुम्ही म्हणता किड्याला आड्या मारते त्या तुमच्या उत्पादनावर विश्वास तरी कसा करायचा तुम्हाला माहीत पण तुम्ही का आमच्याच कपडे चालले आले का तुम्हाला शेतकऱ्याची किंमत असेल ना तो नको करा पण हे नकली बियाणे नकली खते हे औषधी त्याने देऊन त्याच्या नात्याचा फायदा करून पोहोचला तुझा निर्णय भावनिक आहे त्याला उपाय नाही पण सरकारची धोरणं आणि निसर्गाचा पाऊस याशिवाय माझ्याकडे एक उपाय आहे आपल्या दोघांचे एकत्र येणं कदाचित यातून चांगली पेरणी होऊन चांगल्या उत्पादनाची नकारता येत नाही
माझ्या शेतकरी बांधवांनो, आता आपला वारी उरला नाही, म्हणून आपल्याला लग्नाच्या वराती जा लागल, मस्त दारू प्या लागल, धिंगा करा लागल, जिलेबी खा लागल, आणि नाहीच काही जमलं तर ह्या नेत्याच्या गुन्ह्यावर फटाके फोडा लागल. ते मस्त नवरदेव नाच, नवरी नाच, आणि आपला प्रश्न मिटल. कारण बांधावर मरणारा माणूस पण आपलाच होय, त्याच्या मैत्रिणी बी जा लागल. तू चुप राहा बे, मंत्री बी हो का तू? तू सगळ्याच तू बे, सगळं मंत्री बी हो. नाही तू बोल नको. प्रभावी व्यक्तिमत्व असं सारं मला मनापासून आवडतं. माझा जीव गुंतला रे त्याच्यात.
अगदी शेवटचा प्रश्न. विचार. समजा परती आणि आधी एकत्र आले तर? मला सांगितलं हे शक्य नाही. वसंता, तुला वाटतं ना की मी तुझी आणि इतर शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे? मी अपराधी आहे. मला माझ्या अपराधाची प्रायश्चित्त करण्याची संधी दे. मी आजपर्यंत शेतीसाठी फक्त रासायनिक खते विकली आहेत. त्याचा परिणाम काय होतो, कोण कसा जगतो, कोण कसा मरतो, याच्याशी माझं काहीही घेणं नव्हतं. पण आज माझे डोळे उघडले आणि तुझ्या सोबतीने तुझ्या मनाप्रमाणे शेती करावी अशी माझी इच्छा आहे. आणि यासाठी मी माझ्या मुंबईतल्या 65,000च्या नोकरीवर लाथ घालून आली आहे. वसंता, मी ठाम विचार करून आली आहे. तू पण विचार. तुझ्या सोबतीने तुझ्या मनाप्रमाणे जय जवान जय किसान सार्थक हो. वसंता, आय आली. अरे ते पोरगी म्हणते ते मला मी पत्करे म्हणतो. मला आमच्यासाठी विचार केला